इतक्या दिवसांपासून सगळ्या जगाचं लक्ष ज्या बातमीकडे लागलं होतं ती बातमी अखेर आली। सोमवारी सकाळी इराण आणि अमेरिकेतलं युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी शांतता कराराची घोषणा झाली आहे। या कराराची चर्चा मागच्या 2 महिन्यांपासून चालू होती। करार होत नसल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजची वाहतूक ठप्प पडली होती। यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या। शेअर बाजारावरती देखील परिणाम झाला होता। याचा फटका भारतासारख्या देशाला देखील बसला होता। युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेलच्या आणि गॅसच्या किमती चांगल्याच भडकल्या होत्या। पण आता युद्ध थांबल्याची बातमी आली आहे आणि शेअर बाजारातलं वातावरण अचानक बदललंय। इराण विरुद्ध अमेरिकेत पीस डील झाल्यानंतर शेअर बाजारानं जोरदार भरारी मारली आहे। या कराराचा मोठा फायदा भारताला देखील होणार आहे। यानंतर आता देशातली महागाई कमी होणार असे दावे अनेकांकडून केले जात आहेत। नक्की घडतंय काय? इराण आणि अमेरिकेत झालेल्या कराराचा परिणाम भारतावरती कसा होणार आहे? या कराराचा भारताला कसा फायदा होईल? यामुळे देशातली महागाई खरंच कमी होईल का? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी सध्या भारतातल्या महागाईची परिस्थिती काय आहे ते पाहूयात। देशाच्या वाणिज्य मंत्रालयानं सोमवारी 15 जूनला घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे। या आकडेवारीनुसार मे महिन्यात भारतातला महागाईचा दर वाढून 9.68% पोहोचलाय। एप्रिल महिन्यात हाच दर 8.26% एवढा होता। देशातल्या महागाईची ही मागच्या 43 महिन्यांमधली सर्वोच्च पातळी आहे। याआधी सप्टेंबर 2022 मध्ये हा दर 10.70% इतका होता। देशामध्ये रोजच्या आवश्यक वस्तू जसं की अन्नधान्य आणि खाद्यतेलाच्या किमती तसंच इंधनाच्या किमती सातत्यानं वाढत असल्यामुळे महागाई सुद्धा वाढतीये। जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 3.78% वाढून 4.99% गेलाय। खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 3.11% 4.49% वाढलाय। इंधन आणि विजेचा महागाई दर 24.89% वाढून 30.33%, तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्टचा महागाई दर सुद्धा 6.68% वाढून 7.48% इतका झालाय। या वाढत्या महागाईचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे इराण अमेरिकेतलं युद्ध। या दोन देशांमध्ये मागच्या 3 महिन्यांपासून तणाव असल्यानं जगभरात महागाई वाढलेली। पण आता त्यांच्यामध्ये शांतता कराराची घोषणा झाली आहे। इराण आणि अमेरिकेकडनं येत्या 19 जूनला पीस डील वरती स्वाक्षरी होणार आहे। त्यामुळे बाजारात पुन्हा उत्साहाचं वातावरण पसरलं असून आता महागाई कमी होण्याचे दावे केले जात आहेत। पण इराण अमेरिकेतलं युद्ध थांबल्याचा भारतावरती नेमका कसा आणि काय परिणाम होणार आहे ते समजून घेऊयात। खरं तर या शांतता कराराचा सगळ्यात मोठा परिणाम जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किमतींवरती होतोय। सध्या फक्त कराराची घोषणा झालेली असताना जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे। सोमवारी सकाळी डीलची घोषणा झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 4% घसरलेल्या आहेत। सध्या 1 बॅरल कच्च्या तेलाची किंमत $84 खाली आली आहे। याचा थेट फायदा भारताला होणार आहे, कारण यामुळे भारताचं तेलाच्या आयातीचं बिल हे कमी होणार आहे। भारताला आपल्या गरजेचं तब्बल 85 ते 90% कच्चं तेल दुसऱ्या देशांकडून आयात करावं लागतं। म्हणून कच्च्या तेलाच्या किमती कमी होणं भारताच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे। खरं तर अमेरिकेनं इतक्या दिवसांपासून स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मध्ये केलेल्या नाकेबंदीमुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता। पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची नाकेबंदी उठवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्ववत होऊन महागाई सुद्धा कमी होईल असे दावे केले जात आहेत। तसं पाहिलं तर आखाती प्रदेशातल्या युद्धामुळे भारताला कच्चं तेल, LNG आणि LPGच्या पुरवठ्यासाठी दुसऱ्या देशांची मदत घेणं भाग पडलं होतं। युद्धानंतर भारतानं रशिया आणि व्हेनेझुएला सारख्या देशांकडनं मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करायला सुरुवात केलेली आहे। या देशांचं तेल स्वस्त जरी असलं तरी आखाती देशांच्या तुलनेत त्यांचं वाहतूक खर्च खूपच जास्त आहे। तसंच या देशांकडनं तेलाचा सप्लाय व्हायला अनेक दिवस लागतात। त्यामुळे भारताची सगळी सप्लाय चेन विस्कळीत झाली होती। पण आता हॉर्म्यूजचा मार्ग खुला झाल्यानंतर ही सगळी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे। एकीकडे भारत हा तेल आणि गॅसच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे आखाती देशांमध्ये माल पाठवणाऱ्या भारतीय व्यापाऱ्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। अनेक आखाती देश हे अन्नपदार्थ, ताज्या भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी भारतावरती अवलंबून आहेत। पण मागच्या काही महिन्यांपासून त्यांचा पुरवठा देखील विस्कळीत झालेला आहे। भारतीय व्यापाऱ्यांनी आपला माल ओमान मार्गे पाठवण्याचे प्रयत्न केले, पण ते सुद्धा अत्यंत आव्हानात्मक आणि खर्चिक आहे। स्वतः इराण हा भारताकडनं मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनं, औषधं, कापड आणि अवजड यंत्रांची आयात करतो। पण युद्धामुळे हा सगळा व्यापार ठप्प झाला होता। आता शांतता करार झाल्यानंतर याचा फायदा भारतातल्या व्यापाऱ्यांना होणार आहे। इराण आणि अमेरिकेतल्या शांतता कराराचा परिणाम भारतातल्या शेअर मार्केटवर सुद्धा झालाय। सोमवारी सकाळी शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी दिसून आली आहे। युद्ध थांबल्यामुळे सेन्सेक्स 1197 अंकांच्या वाढीसह 76,725 च्या लेव्हलवरती खुला झाला,
तर NSE निफ्टीत सुद्धा 362 अंकांची वाढ होऊन तो 23,984 वर खुला झाला. फक्त भारतच नाही तर दक्षिण कोरिया, जपान आणि हाँगकाँग सारख्या आशियातल्या शेअर बाजारात सुद्धा तेजी पाहायला मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या डीलचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर देखील झालाय. शांतता कराराची घोषणा झाल्यावर MCX वर सोन्याच्या रेटमध्ये 3,300 रुपयांनी तर चांदीच्या किमतींमध्ये 7,200 रुपयांनी वाढ झाली आहे. मागच्या 3 दिवसात चांदी 18,000 रुपयांनी महाग झालेली आहे तर सोन्याच्या किमती 6,000 रुपयांनी वाढल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड हा 2% वाढून $4,304 प्रति औंस एवढा झालाय तर स्पॉट सिल्वरचा रेट 3.1% वाढून $70.060 प्रति औंस एवढा झालाय. हे युद्ध थांबल्याचा भारताला होणारा आणखी एक फायदा म्हणजे भारतानं इराणच्या चाभार बंदरात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. पण अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताला तिथे काम करण्यात अडचणी येत आहेत. अमेरिकेनं भारताला चाभार बंदराबाबत विशेष सवलत दिली होती, पण ही मुदत 26 एप्रिल 2026 ला संपली आहे. तेव्हापासून भारत या बंदराच्या बाबतीत सुद्धा काहीसा बॅकफुटवर आलेला आहे. भारत सरकारकडनं दरवर्षी चाभार बंदराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला जात होता, पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारतानं चाभारसाठी कोणत्याही निधीची तरतूद केलेली नाहीये. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं हल्ला केल्यापासून इराण पाकिस्तानच्या जास्ती जवळ गेलाय. अमेरिकेशी बोलणी करण्यासाठी इराणनंच पाकिस्तानची निवड केलेली. भारताचे इस्रायलशी असलेल्या जवळच्या संबंधांचा परिणाम भारत आणि इराण यांच्या संबंधांवरती झालेला आहे. अनेक तज्ञांनी असा दावा केला होता की अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारत चाभार फ्री झोन मधला आपला हिस्सा तात्पुरत्या स्वरूपात सोडण्याची देखील शक्यता आहे. पण आता इराण आणि अमेरिकेतच शांतता करार झाल्यानंतर अमेरिका इराणवरचे अनेक निर्बंध हटवू शकतो. त्यामुळे साहजिकच भारताला पुन्हा एकदा चाभार बंदरावरती काम करणं शक्य होणार आहे आणि याचा फायदा भारताला होणार हे निश्चित आहे. थोडक्यात काय तर इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धाचा परिणाम फक्त त्या 2 देशांवरती नाही तर जगभरातल्या अनेक देशांवरती पाहायला मिळाला. भारतासारख्या देशाला तर याचा मोठा फटका बसला. अगदी सामान्यांना सुद्धा महागाईचे चटके सहन करावे लागले. पण आता युद्ध थांबून शांतता करार होत असल्यानं याचे भारताला अनेक फायदे होणार आहेत हे निश्चित आहेत. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इराण आणि अमेरिका शांतता कराराचा भारतावरती काय परिणाम होईल? कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं पेट्रोल, डिझेल आणि महागाई सुद्धा आटोक्यात येईल का? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.